आपल्या पलूस शहरामध्ये प्रथमच धन्वंतरी सिटी स्कॅन सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह 24 तास सेवा उपलब्ध। 3D सिटी स्कॅन, डोक्याचा, छातीचा, पोटाचा, मणक्याचा व सांध्याचा सिटी स्कॅन, तसेच जलद मल्टी स्लाइस सिटी स्कॅनची सुविधा। धन्वंतरी सिटी स्कॅन सेंटर नवीन एसटी स्टँडच्या पाठीमागे सुमंगल हॉस्पिटल व ICU तळमजला पलूस। संपर्कासाठी 95 18 31 0935 किंवा 94 21 22 0502। जमीन नोंदीसाठी लाच मागणारा मंडलाधिकारी जाळ्यात, कडेगावात ACBची कारवाई। हरकत नोंद सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देऊन खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी 6,000 रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कडेगाव येथील मंडल अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACBने कारवाई केली। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडल अधिकारी मनोहर धोंडीराम पाटील याला अटक करण्यात आली आहे। मनोहर धोंडीराम पाटील वय 50 राहणार किसान नगर, ईश्वरपूर, तालुका वाळवा असं अटक करण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे। तर राजेंद्र विष्णू पाटील वय 52 राहणार लाडवस्ती, राजापूर, तालुका तासगाव असं लाचेची मागणी करणाऱ्या खासगी व्यक्तीचं नाव आहे। तक्रारदाराच्या जमीन खरेदी दस्ताच्या नोंदीबाबत कडेगाव मंडलाधिकारी कार्यालयात हरकत नोंद सुनावणी सुरू होती। या प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देऊन खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी मनोहर पाटील यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप आहे। कार्यालयात काम करणाऱ्या राजेंद्र पाटील या खासगी व्यक्तीला भेटून लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगण्यात आलं होतं। याबाबत तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी करून ACBच्या पथकाने कारवाई केली। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सांगली SCBचे पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, अंमलदार धनंजय खाडे, अजित पाटील आणि सुदर्शन पाटील यांच्या पथकाने केली आहे।